नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रतिकांत मोरे तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत. आज आपण काही विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव फॉर्म्युलाज ऑफ टेन्सेस म्हणजे जे काही टेन्सचे फॉर्म्युले आहेत तर त्या फॉर्म्युल्यावरती हा व्हिडिओ बनवत आहोत. तर फॉर्म्युलाज ऑफ ऑल टेन्सेस. सो वी नो दॅट की देअर आर 3 टेन्सेस इन इंग्लिश. ओके, आपल्याला माहिती आहे की इंग्रजीमध्ये 3 टेन्स आहेत. पहिला जो आहे तो आहे प्रेझेंट टेन्स, ठीक आहे. दुसरा जो आहे तो पास्ट आणि तिसरा जो आहे तो फ्युचर. असे टेन्सचे आपण 3 प्रकार आपण मुख्यत्वे इंग्रजीमध्ये पाहत असतो, ठीक आहे. तर आता या काळाचे जे प्रकार आहेत ते प्रकार आणि त्या प्रकारांबरोबरच त्या प्रकारांचे फॉर्म्युले किंवा वाक्य कसं फॉर्म होतं, त्याच्यामध्ये वाक्यामध्ये कसे चेंजेस होतात हे आपल्याला याच्यामध्ये पाहायचं आहे. सो फर्स्ट प्रेझेंट टेन्स हा पहिला काळ, दुसरा पास्ट टेन्स अँड द लास्ट वन इज फ्युचर टेन्स. दोज आर द 3 टेन्सेस इन इंग्लिश. Now come to the next. Okay, so now see now की there are 4 subtypes. ओके, हे 4 जे आहेत इथं तुम्हाला दिसत आहेत. सिम्पल, कंटिन्युअस, परफेक्ट अँड परफेक्ट कंटिन्युअस. दोज आर द सब टाइप्स ऑफ टेन्सेस. ओके, हे जे 4 आहेत हे 4 प्रत्येकाचे उपप्रकार आहेत. म्हणजे तुम्ही सिम्पल हा प्रकार प्रेझेंटमध्ये पण येतो, सिम्पल प्रेझेंट टेन्स, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, नंतर हाच पुढे इकडे येतो परफेक्ट प्रेझेंट टेन्स आणि परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. म्हणजे जसे प्रेझेंटचे 4 होतात तसंच तुम्हाला म्हणता येईल की जो तुमचा पास्ट आहे त्या पास्टचे सुद्धा असेच 4 होतील. म्हणजे कसं, सिम्पल पास्ट टेन्स, कंटिन्युअस पास्ट टेन्स, परफेक्ट पास्ट टेन्स आणि परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्स. तसंच सिमिलरली आपण शेवटचा जो आहे तो ऑप्शन कुठला, फ्युचर, तर फ्युचरचे सुद्धा तसेच 4 होतील. सिम्पल फ्युचर टेन्स, कंटिन्युअस फ्युचर टेन्स, परफेक्ट फ्युचर आणि परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर. असे प्रत्येकाचे म्हणजे प्रत्येक टेन्सचे 4 अशा पद्धतीने सगळे मिळून तुमचे 12 काळ होतात. आणि ह्या 12 काळांचा आपल्याला याच्यामध्ये काय करायचं आहे, अभ्यास करायचा. मग हे 12 काळाचे वेगवेगळे जे फॉर्म्युले आहेत ते फॉर्म्युले आपल्याला लर्न असले पाहिजेत. कारण आपल्याला ज्यावेळेस ग्रामरचा कुठलाही टॉपिक पाहतो आपण, इट इज टोटली बेस्ड ऑन टेन्सेस. म्हणजे टेन्सेसवरती बहुतांश टॉपिक्स तुमचे डिपेंड आहेत. म्हणजे तुम्ही डायरेक्ट इनडायरेक्ट घ्या, व्हॉइस घ्या, ठीक आहे. ह्या गोष्टी कशावर डिपेंड पडतात, तुमच्या टेन्सवरती. आणि टेन्स आपल्याला कळणं गरजेचं आहे. इव्हन तुम्ही येस नो टाईप क्वेश्चन्स बनवताय, म्हणजे क्वेश्चन्स बनवण्याचे 2 प्रकार, WH असो येस नो टाईप असो, तर त्यावेळेससुद्धा गरज पडते. नो सुनर दॅन ज्यावेळेस समजून घ्याल तुम्ही, त्यावेळेससुद्धा तुम्हाला तिथं हेल्पिंग वर्बमुळं किंवा कुठल्याही कारणानं टेन्सवरती तुम्हाला यावंच लागतं. सो इट इज द इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द इंग्लिश ग्रॅमर. ओके, लेट्स कम. ओके, आता मी तुम्हाला काय केलं आहे की प्रत्येक काळाचा पुढं फॉर्म्युला अशा पद्धतीने 3ही काळाच्या 3 PPTs किंवा 3 इमेजेस तुमच्यासमोर ठेवतो आहे मी आणि त्यात समजून घ्यायच्यात आपण, ठीक आहे. मग याच्यामध्ये नेमकं कोण कशाला काय म्हणायचं हे आपल्याला काय करायचं आहे, समजून घ्यायचं. ओके, फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी व्हॉट इज मीन यस. यस म्हणजे काय, यस इज सब्जेक्ट. यसला आपण काय म्हणणार आहोत इथून पुढं आता, सब्जेक्ट. व्ही म्हणजे काय, व्हर्ब. ओके, व्ही म्हणजे काय, व्हर्ब. व्हर्बचे मी पुन्हा भाग केलेले आहेत. V1 घेतलं आहे कुठंतरी, कुठं V2 घेतलं आहे, कुठं V3 घेतलं आहे आणि कुठं VING असं म्हणलं आहे. ओके, तर V1चा अर्थ होतो फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब. ओके, मेन वर्ब ज्याला आपण म्हणतो. सेकंड फॉर्म ऑफ वर्ब म्हणजे V2, थर्ड फॉर्म ऑफ वर्ब म्हणजे V3 आणि इथं VING जे दिलेलं आहे, ओके, जे तुम्ही कंटिन्युअस आणि परफेक्ट कंटिन्युअसमध्ये पाहणार आहात, इट इज ING फॉर्म ऑफ द वर्ब. म्हणजे मुख्य क्रियापदाला ING फॉर्म लावणं. ओके, तर ह्या गोष्टी समजून घ्यायच्यात. आणि O फॉर ऑब्जेक्ट. ओके, ऑब्जेक्ट तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर अशा पद्धतीनं तुमचे हे काय आहे त्याचे लक्षात ठेवण्यासाठी काही लेटर्स या ठिकाणी आपण वापरतोय, तेच फॉर्म्युला आहेत, दुसरं काहीही नाही. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ सिम्पल प्रेझेंट टेन्स. आता सिम्पल प्रेझेंट टेन्सचा फॉर्म्युला काय बघा, S म्हणजे काय, सब्जेक्ट प्लस V1 घ्यायचा असतो. ओके, आणि पुन्हा ब्रॅकेटमध्ये तुम्हाला ES दिसते पहा. हे ES कधी यूज करायचं, जर तुम्ही सिम्पल प्रेझेंटमध्ये वाक्य बनवताय प्लस तुमचे कर्ते ही, शी, इट याच्यापैकी कोणीही असेल किंवा एखाद्याचं नाव असेल, नेम असेल, तर त्यावेळेस तुम्हाला मुख्य क्रियापदाला यस किंवा ES हा सफिक्स जोडावा लागतो. ओके, लक्षात घ्या की ES कधी लावायचं, प्रत्येक वेळेस नाही. आणि ES हे फक्त मुख्य क्रियापदाच्या मूळ रूपाला लावायचं असतं, ठीक आहे. म्हणजे जे काय त्याचा पहिला जो फॉर्म आहे त्या फॉर्मलाच फक्त आपण काय करत असतो, लावत असतो. ओके, सो हे झालं पहिला फॉर्म्युला, सिम्पल प्रेझेंट टेन्स. ओके, आता दुसरा फॉर्म्युला बघा कशाचा आहे, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आता प्रेझेंट कंटिन्युअसचा फॉर्म्युला काय पहा, यस वाक्याच्या सुरुवातीला येणारच आहे,
ॲम इज आर म्हणजे हे हेल्पिंग वर्ब आहेत. कारण कोणाचे तर हे आहेत टू बीची वर्तमानकाळी रूपं. ओके, म्हणजे टू बी म्हणजे असणे, ॲम इज आणि आर ही तिन्हीही काय आहेत मुख्य क्रियापद म्हणून आपण वापरत नाही इथं हेल्पिंग वर्ब म्हणून वापरतो, पण ती मुख्य क्रियापदं म्हणून सुद्धा वापरली जातात. ओके, जसं आय एम बॉय तर या ॲम या ठिकाणी बीचं रूप म्हणून वापरलं गेलेलं असतं आणि नंतर मुख्य क्रियापदाला ING हा प्रत्यय तुम्हाला लावायचा आहे आणि शेवटी ऑब्जेक्ट. सो यस प्लस ॲमेजार प्लस VING प्लस ओ. VING म्हणा, कोणी त्याला V4 म्हणतं. ठीक आहे, आपल्याला फक्त लक्षात राहावं की दॅट विल बी द ING फॉर्म ऑफ द वर्ब. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला ते घ्यायचं आहे. द नेक्स्ट फॉर्म्युला पहा, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. याच्यामध्ये काय आहे बघा, प्रेझेंट परफेक्टमध्ये सब्जेक्ट येणारच आहे प्रत्येक ठिकाणी. आपल्याला हॅव हॅज आणि V3 घ्यायचं आहे. ओके, म्हणजे तुम्हाला आता हेल्पिंग वर्ब म्हणून इथं काय घ्यायचं आहे, हॅव किंवा हॅज घ्यायचं आहे. ओके, आता प्रश्न पडतो की हॅव कधी घ्यायचं आणि हॅज कधी घ्यायचं. ओके, तर लक्षात घ्या की हॅव आणि हॅज जे आहे ते फक्त ही, शी आणि इट किंवा एखाद्याचं नाव, पुन्हा एकदा तसंच, यांच्यासाठी फक्त काय वापरायचं आहे, हॅज. बाकी सगळीकडं तुम्ही काय वापरणार आहात, हॅव वापरणार. म्हणजे आय हॅव, वी हॅव, यू हॅव, दे हॅव. फक्त ही, शी, इट जर असेल तर तिथं काय येणार आहे, हॅज येणार आहे. बाकी सगळीकडं तुम्ही हॅव वापरणार आहात. ठीक आहे, आणि हे वरचं ॲम इज आर तर लक्षात असेल, आयच्या पुढं फक्त आपण ॲम वापरतोय. ॲम फक्त एकाच ठिकाणी आयच्या नंतर. इज कुठं वापरतो आपण, आत्ता जे मी तुम्हाला सांगितले ही, शी आणि इट किंवा एखाद्याचं नाव त्याच्यासाठी इज. आणि जे उरले मग कुठलं उरलं, वी उरलं, अनेक वचनी आहे म्हणून त्याला आर येणार. यू आपण अनेक वचनात वापरतो आणि दोन्हीसाठी आपण आरच घेतो तिथं. ठीक आहे, आणि राहिलं दे तर त्याच्यासाठी सुद्धा आपण काय वापरत असतो, आर वापरत असतो. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं तुमचं पहिल्या 3मध्ये यूज करत असतो. आपण चौथा फॉर्म्युला पाहतोय आता, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. व्हॉट इज प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, व्हॉट इज द फॉर्म्युला. तर याच्यामध्ये हॅव आणि हॅज जसं आपण आधी यूज केलं त्याच पद्धतीनं ठेवायचं आहे. ठीक आहे, म्हणजे ही, शी, इटसाठीच फक्त आपण हॅज वापरणार, बाकी सगळीकडं हॅव वापरणार. आता इथं ॲडिशन काय आहे तर ते पहा की या ठिकाणी बिन लागणार आहे. ओके, म्हणजे हॅज बीन किंवा हॅव बीन आणि पुढं मुख्य क्रियापदाला ING सफिक्स किंवा ING प्रत्यय तुम्हाला लावावा लागणार आहे. ही गोष्ट इथं लक्षात घ्यायची आहे. आता पहा, आपण 4ही फॉर्म्युले बघितले. आता आपण एक वाक्य घेऊयात आणि ते वाक्य 4ही काळामध्ये आपण काय करूयात, त्याला कन्व्हर्ट करूया. ठीक आहे, ओके, साधं वाक्य घेतोय. शिवम, आपण म्हणूयात स्पीक. ओके, शिवम स्पीक इंग्लिश. ओके, आता या ठिकाणी बघा बरं, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली घडते आहे, आपल्याला वाक्य हे सिम्पल प्रेझेंटमध्ये पाहिजे. आणि आत्ताच मी सांगितलं होतं ही, शी, इट जर सब्जेक्ट असेल तर मुख्य क्रियापदाला यस किंवा यस हा जोडावाच लागतो आहे, सफिक्स तुम्हाला. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी स्पीक न घेता स्पीक्स घ्यावं लागेल, हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे, आता हे झालं सब्जेक्ट, नंतर हे V1 आणि हे झालं ऑब्जेक्ट तुमचं. ठीक आहे, मग आता शिवम स्पीक इंग्लिश, शिवम स्पीक्स इंग्लिश घेतलं. आता त्याला जर समजा आपण कंटिन्युअसमध्ये घेतलं तर काय येणार आहे, शिवम नंतर ॲम इज आर पैकी इज, शिवम इज, नंतर स्पीकला ING म्हणजे काय होईल, स्पीकिंग, शिवम स्पीकिंग इंग्लिश. ओके, शिवम इज स्पीकिंग इंग्लिश, शिवम इज स्पीकिंग इंग्लिश. नेक्स्ट, शिवम सब्जेक्ट, नंतर हॅव की हॅज घेणार, हॅज घेणार कारण हे शीटमध्ये येतो. शिवम हॅज, आता या ठिकाणी बघा स्पीकचं तुम्हाला घ्यावं लागतं V3. स्पीक, स्पोक, स्पोकन म्हणजे काय आलं पाहिजे, शिवम हॅज स्पोकन इंग्लिश. आणि शेवटचं शिवम हॅज बीन स्पीकिंग इंग्लिश. ओके, खूप सोपं आहे. तुम्ही आणखीन काही वाक्य घ्या, ती वाक्य कन्व्हर्ट करा, त्यांना प्रत्येक काळामध्ये बदला आणि सगळेचे सगळे टेन्स असेच बदलायचे. हे प्रेझेंटचं जर समजलं तुम्हाला तर पास्ट आणि फ्युचरसुद्धा समजणार आहे. ओके, लेट्स कम टू द नेक्स्ट, पास्ट टेन्स. फॉर्म्युले पाहायचे काय आहेत, सिम्पल पास्ट टेन्स यस प्लस V2 प्लस ओ. ओके, यस प्लस V2 प्लस ओ म्हणजे सब्जेक्ट घ्यायचा आहे, नंतर मुख्य क्रियापदाचं दुसरं रूप. आता जसं जे वाक्य आपण घेतलं होतं शिवम स्पीक्स इंग्लिश, हे जे वाक्य घेतलं तर ते वाक्य कसं व्हायला पाहिजे याच्यात, आता शिवम सब्जेक्ट तुमचा ॲज इट इज यायला पाहिजे. ठीक आहे, शिवम, आता या ठिकाणी स्पीक्स येणार नाही, आता काय येणार आहे, स्पोक येणार आहे. काय येणार आहे, स्पोक, का, कारण ते V2 आहे. शिवम स्पोक
इंग्लिश. म्हणजे बदल कुठं होतो आहे तर या ठिकाणी होतो आहे फक्त. शिवम स्पोक इंग्लिश, स्पीक स्पोक स्पोकन. ओके. नंतर पुढचं वाक्य काय व्हायला पाहिजे, शिवम म्हणजे सब्जेक्ट आला वॉज किंवा वेअर. आता वॉज कधी यूज करायचं तर वॉज जर करता तुमचा एकवचनी असेल, इफ द सब्जेक्ट इज सिंग्युलर यूज वॉज अँड इफ इट इज प्ल्युरल देन यूज वेअर. ओके. म्हणजे तुमचा आता शिवम हा जो सब्जेक्ट आहे तो कसा आहे, सिंग्युलर आहे. सो काय यायला पाहिजे, शिवम वॉज. ओके, शिवम वॉज. आता इथं स्पीकचं काय व्हायला पाहिजे, स्पीकिंग. शिवम वॉज स्पीकिंग इंग्लिश. शिवम वॉज स्पीकिंग इंग्लिश. अशा पद्धतीनं वाक्य. थर्ड बघा काय, यस प्लस हॅड प्लस V3 प्लस ओ. आता या ठिकाणी हॅड येणार आहे. हॅव आणि हॅजची जागा फक्त हॅड घेणार, बाकी वाक्य तसंच. म्हणजे काय येणार, वाक्याची सुरुवात पुन्हा एकदा शिवम, पुढं काय येणार आहे, हॅड येणार आहे. आता ही कंपल्सरी. नंतर या ठिकाणी स्पीक स्पोक स्पोकन, म्हणजे या ठिकाणी स्पोकन घ्यावं लागेल. आणि पुढचं जे तुमचं इंग्लिश जे काय ऑब्जेक्ट असेल त्याच्यात काही बदल होत नाही, ते तसंच राहतं. ठीक आहे. शिवम हॅड स्पोकन इंग्लिश. ओके. द लास्ट वन, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आता पास्ट परफेक्ट कंटिन्युअस कसा येणार आहे पहा. इथं फक्त हॅडच्या पुढं बिन आणि पुढच्या मुख्य क्रियापदाला ING. ओके. म्हणजे कसं येणार आहे, शिवम सब्जेक्ट तुमचा, नंतर हॅड बिन, शिवम हॅड बिन. आता स्पीक आलं तर स्पीकचं स्पोक घेतलं, स्पोकन घेतलं, आता स्पीकिंग घ्यावं लागेल. ठीक आहे. शिवम हॅड बीन स्पीकिंग इंग्लिश. ओके. म्हणजे बोलत आलेला होता, अशा पद्धतीने ते वाक्य येत आहे. ठीक आहे. नेक्स्ट फ्युचर पहा, तसंच आहे. शाल विल या ठिकाणी आता तर तसा विचार केला ना तर आता शाल विल हे दोनच मॉडेल्स या ठिकाणी यूज केलेत. ओके. फक्त त्याच्यामध्ये बदल कसा होत गेला आहे ते लक्षात घ्या. म्हणजे पहिलं जे आहे सिम्पल फ्युचर त्याच्यामध्ये शाल आणि विलच्या पुढं फक्त V1 आला आहे. ओके. मीन्स यस प्लस शाल विल प्लस V1 प्लस ओ, अशा पद्धतीनं. पुढचं पहा काय चेंज झाला. पुढच्या ह्याच्यामध्ये काय होतं आहे, यस प्लस शाल विलच्या पुढं बी येतो आहे. या ठिकाणी शाल विलच्या पुढं काय येतो आहे, बी, आणि पुन्हा ING लागतो आहे. ठीक आहे. आणि ऑब्जेक्ट म्हणजे यस प्लस शाल विल बी प्लस VING प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे मागाशीचं जर वाक्य आपण या काळात आधी घेतलं सिम्पलमध्ये तर काय येईल, शिवम विल स्पीक इंग्लिश. ओके. शिवम विल स्पीक इंग्लिश. आता काही जणांचं म्हणणं आहे शाल कुठं वापरायचं, तर आपण आय आणि व्ही याच्या पुढं काय करतो, शाल वापरतो आणि बाकीकडं सगळीकडं विल वापरतो. तर येतात शिवम आहे म्हणजे ही शीटमधला सब्जेक्ट आहे तो. ओके. म्हणजे काय येणार आहे, शिवम विल स्पीक इंग्लिश. आणि तेच वाक्य जर कंटिन्युअसमध्ये घेतलं तर शिवम विल बी स्पीकिंग इंग्लिश. नेक्स्ट काय यायला पाहिजे पहा, फ्युचर परफेक्टमध्ये शिवम विल हॅव स्पोकन. लक्षात घ्या V3. ओके. परफेक्ट म्हटलं की V3 आणि पुढं काय येणार आहे, इंग्लिश ॲज इट इज. ओके. नेक्स्ट काय येईल बघा, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस शिवम विल हॅव बिन. ओके. या ठिकाणी हॅव बिन लागणार आहे, पुढं ING जशाच तसा. ओके. म्हणजे फॉर्म्युले जर सगळे व्यवस्थित जर लक्षात घेतले तर तुमचा एक पॅटर्न लक्षात येतो, किंवा फॉर्म्युले पाठच कसे करायचे. तर पहिला फॉर्म्युला V1 V2 शाल विल V1. ओके. V1 V2 शाल विल V1 आपल्याला सोपं जाईल. म्हणजे हे सगळे सिम्पलचे सांगितले मी. नंतर काय आलं आहे प्रत्येक ह्याच्यात, ॲम इज आर आणि पुढं काय आलं आहे ING. ओके. ॲम इज आर ING. याच्यात काय आलं, वॉज आणि वेअरच्या पुढं सुद्धा ING. याच्यात काय आलं, शाल किंवा विल आणि पुढं बी येऊन ING. म्हणजे कंटिन्युअस म्हणलं की ING आलाच आहे. आता परफेक्टमध्ये काय झालं बघा बरं. परफेक्टमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल, यस आला, हॅव किंवा हॅज येऊन V3 आला आहे. म्हणजे V3 कंपल्सरी आहे कशामध्ये, परफेक्टमध्ये. इकडं सुद्धा V3 आला, हॅडच्या पुढं V3 आणि तर शाल विल हॅवच्या पुढं V3. म्हणजे कंटिन्युअस म्हणलं की ING आलाच आणि परफेक्ट म्हणलं की V3 आलाच, हे लक्षात ठेवा. आणि शेवटचा जो आपण बघतोय ना परफेक्ट कंटिन्युअस, त्याच्यामध्ये सुद्धा कंटिन्युअस शब्द आला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा ING आहे, फक्त ING येतोय कसा ते थोडंसं लक्षात घ्या. ING येताना कसा येतोय, आधीच्या क्रियापदाला म्हणजे जे काय तुमचं हेल्पिंग व्हर्ब आहे त्याला बिन लावून ING लागतोय. ओके. म्हणजे हॅव हॅज बिन प्लस ING, हॅड बिन प्लस ING आणि शाल विल हॅव बिन प्लस ING. अशा पद्धतीनं तुमचे हे जे टेन्सचे फॉर्म्युले आहेत ते सगळेच्या सगळे टेन्सचे फॉर्म्युले जर तुम्ही नीट बघितले, ओके, याचे स्क्रीनशॉट काढून घ्या. फॉर्म्युले तुम्ही जिथं अभ्यास करता तिथं लावा. म्हणजे
सारखं सारखं पाहण्यात आल्यानंतर काय होतील, पाठ होतील. आणि हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत, हेही लक्षात ठेवा. ओके. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर. चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, कारण नोटिफिकेशन तुम्हाला सुरुवातीला मिळून जाईल. ओके. थँक्यू.